नमस्कार मंडळी, मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। ऐकाहोच्या आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत शिवराज्याभिषेकाबद्दल। शिवाजीराजे हे अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे शिवराय व त्यांच्या साथीदारांना जाणवत होते। शिवाजीराजांनी मोठ्या प्रदेशावर स्वामित्व स्थापन केले आणि अपार धन मिळवले होते। त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल होते। असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत होता। असे असले तरी प्रत्यक्षरित्या ते राजे बनले नव्हते। मुघल सम्राटाच्या लेखी ते एक जमीनदार होते। आदिलशहासाठी ते एका जहांगीरदाराचे बंडखोर पुत्र होते। कोणत्याही राजासमोर समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते। तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची व भक्तीची खरेखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते। राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते। राज्याभिषेक झाला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधिवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते। आपल्या स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळून तिचे अस्तित्व कायम करणे यासाठी राज्याभिषेक गरजेचा होता। छत्रपती शिवाजीराजे यांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती। राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती। प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास केला होता। शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते। सर्व लोक मिळून जवळपास रायगडावर लाखभर तरी लोक जमा झाले होते। 4 महिन्यांसाठी त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। रोज त्यांना मिष्टान्नाचे जेवण असे। सरदार, राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित होते। प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज घडून गेलेले असले। राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाई यांना नमस्कार केला व त्यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन केले, देवक दर्शन घेतले, पूजा केली आणि ते 12 मे 1674 पुन्हा रायगडावर परत आले। तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनाला त्यांना जाणे शक्य नव्हते, म्हणून 4 दिवसांनी ते प्रतापगडावरील भवानी माता देवीच्या दर्शनासाठी गेले। त्यावेळी 1.25 मन सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली। 21 मेला पुन्हा रायगडावरील धार्मिक विधीत ते गुंतून गेले। महाराजांनी 28 मेला प्रायश्चित्त केले आणि जानवे परिधान केले। दुसऱ्या दिवशी 2 राण्यांसोबत पुन्हा विवाहविधी केला। त्यावेळी गागाभट्टांना 7,000 होन आणि इतर सर्व ब्राह्मणांना मिळून 17,000 होन अशी प्रदक्षिणा देण्यात आली। दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथिल, लोखंड आणि शिसे अशा 7 धातूंनी वेगवेगळी तुला करण्यात आली। याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, लोणी, मसाले, गूळ, फळे यांच्याशी देखील इत्यादींच्या सुद्धा तुला झाल्या। आजच्या दिवशी म्हणजेच 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला। या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून कुलदेवतेला स्मरून राज्याभिषेकाची सुरुवात झाली। गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे व वस्त्रे देण्यात आली। यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती, गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या। राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे 2 प्रमुख विधी होते। 2 फूट लांब आणि 2 फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज बसले। शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बाळ संभाजीराजे थोडेसे मागे बसले होते। अष्टप्रधानांतील 8 प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते। त्यानंतर त्यांनी त्या जलकुंभांनी शिवाजी महाराजांचा अभिषेक केला। त्यावेळी मंत्रोच्चार आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते। 16 सुवासिनींनी पंचारती ओवाळली। यानंतर शिवाजी महाराजांनी लाल वस्त्रे परिधान केली, जड जवाहीर अलंकार परिधान केले, गळ्यात फुलांचे हार घातले, एक राजमुकुट घातला, आपल्या ढाल, तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली। मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला। राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 चक्रोचिन्हांनी सजवलेले होते। सभासद बखर म्हणते 32 मन सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याने मढवलेले होते। शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले। 16 सवाशिनींनी त्यांना ओवाळले। ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले। प्रजेने महाराजांना आशीर्वाद दिला। शिवराज की जय, शिवराज की जय अशा घोषणा देण्यात येऊ लागल्या। सोन्या चांदीची फुले उधळली गेली। विविध तालवाद्य सुरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले। ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून
तोफा डागल्या गेल्या। मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवून शिवछत्रपती असा उच्चार केला। राजा शिवाजी महाराजांनी सर्वजणांना खूप धन भेट म्हणून दिली। त्यांनी एकूण 16 प्रकारचे महादान केले। त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनासमोर जाऊन महाराजांना अभिवादन केले। छत्रपतींनी त्यांना त्या प्रसंगी विविध पदे, नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, शस्त्रे व वस्त्रे दान केली। हे सर्व काही सकाळी 8 वाजेपर्यंत संपले। समारंभ संपल्यानंतर पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले। तिकडून पुढे हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली। इतर 2 हत्तींवर जरीपटका आणि भगवे झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते। सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते। रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे उधळले, दिवे ओवाळले। रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज पुन्हा महालात आले। शिवरायांचा राज्याभिषेकाचा सोहळा म्हणजे जणू रायगडावर दसरा आणि दिवाळीच अवतरली होती। ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्या काळात आणि त्याच्या आधी निजामशाही, आदिलशाही, मुघल सल्तनत, फारुकी सल्तनत, बरीदशाही, तुघलक, खिलजी, इमादशाही, कुतुबशाही आणि या व्यतिरिक्त सिद्धी, इंग्रज आणि पोर्तुगीज या परकीय आक्रमकांनी भारतभूमीच्या स्वातंत्र्य सूर्याला ग्रासले होते। अशा कठीण परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापन करत स्वतःचा राज्याभिषेक करून घेणे ही सोपी गोष्ट नव्हती। म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे। शिवशक ही नवीन कालगणना सुरू झाली। छत्रपतींचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवरायांनी शिवशक ही कालगणना सुरू केली। आजही शिवशक ही कालगणना अस्तित्वात आहे। शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होन या 2 चलनांची निर्मिती केली। शिवराई ही चांदीची व होन ही सोन्याची नाणी चलनात आणली। राजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी या चलनांची निर्मिती केली। शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा वापर केला। मराठी भाषेत महत्त्व दिले। परकीय भाषा वापरण्यापेक्षा आपली मातृभाषा महाराजांनी राज्यकारभारात वापरली। शिवराज्याभिषेक हा केवळ एक राज्याभिषेक नव्हता, तर भारतातील परकीय शक्तींना धडकी भरवणारा तो एक धडाच होता। भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला अद्दल घडवण्याची शक्ती शिवाजी महाराजांमध्ये होती। म्हणूनच त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रज, डच, पोर्तुग उपस्थित होते। म्हणून महाराजांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंच असे सर्वजणच उपस्थित होते। महाराजांना खुश ठेवण्यासाठी महाराजांना त्यांनी अनेक नजराने भेट दिले। यातूनच महाराजांच्या राज्याभिषेकाची परकीय शत्रूंनी किती दखल घेतली हे दिसून येते। महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली। भारतात कित्येक शतकानंतर एक हिंदू राजा झाला होता। एक हिंदूचे राज्य भारतात निर्माण झाले होते। भारतासाठी ही खूप महत्त्वाची घटना होती। इतिहासात या राज्याभिषेकाला खूप महत्त्व आहे। अशा या शिवराज्याभिषेकादिनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।